आहे लेअर जेट 45. आता मला तुम्ही सांगा, तुम्ही जर टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी असाल तर तुम्ही टेक्निकली बोललो पाहिजे ना. कॅमेराचं काय आहे, त्याचं पिक्सल किती आहे, डिटेलमध्ये बोललो पाहिजे. पिक्सल कॅननचा कॅमेरा आहे तर कॅनन 1 आहे का 2 आहे का, नाहीतर मोबाईल जो वापरला, जो तिथं मर्डर सीनवर मोबाईल जो सापडला तो आयफोन 17 आहे का 16 आहे का 15 हे तुम्हाला सांगावं लागेल. पण बघा, टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी जी काम करते, का आम्ही ऑब्जेक्शन घेतो या एजन्सीवर आणि DGCAच्या आत्ताच्या लोकांवर, सगळ्याच नाही पण काही लोकांवर. इथं लिहिलंय लेअर जेट 45 एअरक्राफ्ट. हे लेअर जेट 45 एअरक्राफ्टच नाहीये, हे लेअर जेट 45 कुठे रे XR हे विमान आहे. हे आहे लेअर जेट 45 जे अजून सुद्धा उडते. हे 1 स्टेप पूर्वीच आहे आणि हे विमान आहे अजितदादांचं. हे आहे XR. हे अमेरिकेतून बाय केलं होतं. पुढे मी तुम्हाला डिटेल्स देतो. म्हणजे एजन्सी, कालचा रिपोर्ट तुम्ही वाचून बघा DGCAचा, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी लेअर जेट 45 दिलंय. फक्त आम्ही म्हणतोय XR आहे आणि ते खरंच XR आहे. हे वेबसाईट ही त्या VSRची वेबसाईट आहे आणि अमेरिकेवरून ते विमान घेतलं, त्याचे डिटेल्स पुढे जाऊन बघितले ते सुद्धा XR आहेत. म्हणजे तुम्ही टेक्निकल एजन्सी असताना, तुम्ही टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन करत असताना तुम्ही जर मॉडेलच चुकवत असाल तर तुमच्यावर आम्ही विश्वास कसा ठेवायचा. मोठ्या नेत्यांनी सांगितलंय की रोहित पवार असं ऑब्जेक्शन घेत नाही. काल कुठला तरी इथला एक मुंबई पुरता मोठा नेता का छोटा नेता त्यांनी सांगितलं की का ऑब्जेक्शन घेत, याच्यासाठी आम्ही ऑब्जेक्शन घेतोय. तुम्ही याच्यामध्येच जर मॉडेलच चुकवत असाल तर पुढे इन्व्हेस्टिगेशन तुम्ही कशी करणार आहात असा प्रश्न आहे पुढे. हा बघा, आता दुसरं केंद्रीय विमान DGCA आता सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन आणि ह्याच्यामध्ये सर्टिफिकेट ऑफ हे विमानाचं काय म्हणतात त्याला, एअरवर्दीनेस, हे 2 आहेत. आता एअरवर्दीनेस सर्टिफिकेट ऑफ एअरवर्दीनेस कधी आलंय 21ला आणि विमान रजिस्टर कधी झालंय 22ला. म्हणजे काय केलं, आधी गाडी घेतली, त्याचं सगळं PSU वगैरे केलं, सगळं करून टाकलं आणि नंतर ते रजिस्टर केलं. तसं विमानाचं झालं. हे चुकीचंच आहे. हे PIB रिपोर्ट आहे 28/1चा. याच्यामध्ये जर तुम्ही सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन, सर्टिफिकेट ऑफ एअरवर्दीनेस याच्यामध्ये जो फरक येतोय तो 1 वर्ष आधीचा आहे. हेच तुम्ही चुकला आहात. आधी रजिस्ट्रेशन तुम्हाला करावं लागतं आणि मग तुम्हाला एअरवर्दीनेस घ्यावं लागतं. इथं जर रिपोर्टमध्ये तुम्ही चुकवत असाल म्हणजे कुठंतरी रिपोर्ट मॅन्युपुलेट केले जातात का, रिपोर्टमध्ये हेराफेरी होती का, असा आमचा साहजिकच प्रश्न राहणार ना. हे तुमच्याच रिपोर्टवरनं आम्ही सांगितलं ॲक्सिडेंट नंतरच्या. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जर म्हणत असाल नाही आमच्याकडनं चुकलं, काढलं ना आम्ही, आमचे पण काही कॉन्टॅक्ट्स आहेत का नाही, हे आहेत ना सर्टिफिकेट, हे दोन्ही सर्टिफिकेट आम्ही इथं लावलेले आहेत, त्याच्यावरनं तुम्ही बघा. म्हणजे एजन्सी DGCA म्हणते तारखा चुकवते, आम्ही पुरावे देतो की तारखा चुकल्यात, ह्याच्यावरनंच आम्हाला कुठेतरी या इन्व्हेस्टिगेशनवर डाऊट आहे पुढं. आता ह्याच्यामध्ये हे विमान, कुठलंही विमान घेतलं गेल्यानंतर त्याला 5000 तास असं काहीतरी दिलं जातं. त्याचं तास किती होते या विमानाचे, 5000. अजितदादा, अजित काका जेव्हा विमानामध्ये बसले होते त्याला किती तास झाले होते, तर ते 5915. किती तास बाकी होते, त्या कंपनीच्या म्हणण्यानुसार फक्त 85 तास. अहो आम्ही सुद्धा जेव्हा उडतो ना, आम्ही बघतो 400 तास बाकी आहेत का 500 तास बाकी आहे, हे आम्ही सिव्हिलियन म्हणून बघतो. मग अजितदादा तर Z+ सिक्युरिटीचा माणूस होता. त्यांच्या विमानामध्ये जेव्हा ही घटना घडली तर आपण जर बघितलं तर ही 14/9चा हा विषय आहे. तर हा जो रिपोर्ट आला आहे तर त्याच्यामध्ये 4915 म्हणजे 85 तास फक्त बाकी होते. आणि ह्याच्यात आमचा क्लेम आहे. आणि मी जी हनीवेल नावाची कंपनी जी हे इंजिन बनवलं त्या कंपनीच्या मॅनेजरला जर मराठी कळत असेल ना तर ट्रान्सलेट तुम्ही करा की खरी माहिती ही DGCAला तुम्हाला ईमेलच्या माध्यमातून द्यावी लागेल. आम्ही प्रयत्न केला पण ते आम्हाला देत नाही. आमचा अंदाज आहे हे मशीन 5000 त्याचं वय होतं तर हे मशीन 8000 पर्यंत उडलेलं आहे. म्हणजे दादांकडे मशीन देत असताना तसंही त्या मशीनमध्ये काहीच राहिलं नव्हतं आणि त्याची किंमतही खराब झाली होती. आणि मग मुद्दामूनच ह्याच्यामध्ये मशीनसुद्धा देताना खराब क्वालिटीचंच दिलं, नुकसान होताना कमी व्हावं. आणि हा अपघात का घात हा प्रश्न तर त्याच्यामध्ये राहतो. पण हे मेंटेनन्स सगळे बघितल्यानंतर दादांना जे मशीन दिलं Z सिक्युरिटीने असताना सुद्धा, VIP ट्रॅव्हल होतोय ह्या VSR कंपनीला माहिती असताना, ॲरो या कंपनीला माहीत असताना सुद्धा मशीन हे संपलेलं होतं. आणि तेच मशीन म्हणजे इंजिन त्या विमानाला होतं आणि तेच विमान हे अजितदादांसाठी त्या ठिकाणी सेवेसाठी दिलं. म्हणजे हे आश्चर्याची गोष्ट आहे. इतकं जर कुणी
दुर्लक्ष करत असेल एवढ्या मोठ्या VIP ला, तर कदाचित हा VIP फक्त लोकांसाठीच VIP मोठा नेता होता, बाकीच्यांना या नेत्याची काहीच किंमत नाही असं आपण म्हणायचं का, असा प्रश्न आम्हा सगळ्यांना निर्माण होतो. पुढं आता बघा, विमानाला कलर करायचा असेल तर तो घरी करता येत नाही, तुमच्या गॅरेजमध्ये करता येत नाही, त्याला त्याच कंपनीकडे पाठवावं लागतं, त्याला 3-4 कोटीचा खर्च आहे. काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ आहे एमिरेट्सचा, तो रंगवायला, एका एमिरेटच्या मोठ्या विमानाला रंगवायला 50 कोटी रुपये लागले फक्त रंगवायला. आता ह्या महाशयाली घरीच पेंटिंग केलं. आता ह्याचं कारण बघा, हा जळल्यानंतर एक नंबर इथं तुम्हाला दिसतोय, हा आधी दिसत नव्हता, जळल्यानंतर तो दिसायला लागला. तो नंबर काय आहे? N80PQ. मग आम्ही आमच्या अमेरिकाच्या कॉन्टॅक्टचा वापर केला, तिथं जे कुठले आमच्या ओळखीचे कॅनडाचे लोक आहेत त्यांच्याकडे आम्ही बघितल्यानंतर हे काय आहे N80PQ, हे आहे US रजिस्ट्रेशन, हे आहेत त्यांची वेगवेगळे मालकं, 5 मालकं झालीत. त्याच्यामध्ये काय फायनान्स कंपन्यात काय आहेत, म्हणजे एखादी मारुतीची गाडी नाही तर कुठलीही गाडी घेत असताना आपण बघतो फर्स्ट ओनर आहे का सेकंड ओनर आहे. इथं 4-5 ओनर होते, म्हणजे एवढं जुनं मशीन, ह्याची किंमत 15 कोटीच्या पुढं त्या ठिकाणी नाही आहे. तर ही माहिती घेतल्यानंतर हे अमेरिकेवरनं विमान आणलं होतं पुढं. आता हे बघा, कुठलंही विमान हे जेव्हा तुम्ही भारताच्या बाहेरून आणता, एक लिस्ट असते, त्याला आपण म्हणतो STC, सप्लिमेंटेड टाईप सर्टिफिकेट. याच्यामध्ये मी मार्क केलेत, हे लेअर जेटचे आहेत. पण ह्याचा सखोल STCचा आम्ही अभ्यास केल्यानंतर एक मी फार जबाबदारीने हे स्टेटमेंट करतोय, लेअर जेट हे विमान भारतामध्ये रजिस्टरच होऊ शकत नाही. हे स्ट्रेट फॉरवर्डली तुम्हाला सांगतो, हे इल्लिगली रजिस्टर झालेत DGCAच्या काही अधिकाऱ्यांचा उपयोग करून, नाही तर वापर करून, नाही तर ज्या गोष्टी ज्या द्यायच्या होत्या, विमान हे VIP साठी मुद्दामून वापरलं गेलं का? त्यामुळे VSR कंपनी का इन्व्हेस्टिगेशन करत असताना फक्त त्या DGCAच्याच लोकांना घेऊन का नाही केलं पाहिजे? भारताच्या बाहेरची का चांगली इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आणली पाहिजे? ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे इथं तसं बघितलं तर कमिटी बघितली तर सगळेच चुकीचे असं मी म्हणणार नाही, पण चोरालाच पोलिसाचं काम दिलं असं म्हणायला काही हरकत नाही, अशी आजची परिस्थिती आहे. पुढं आता ह्याच्यामध्ये CVR फार चर्चेत आहे. CVR हे आहे